गुलबुआ। आषाढी एकादशी। आषाढ महिन्यातील या एकादशीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे। यावर्षी 10 जुलै 2022 रोजी म्हणजेच रविवारी आषाढी एकादशी येत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भूतांचे वेगवेगळे किस्से सांगत असतानाच आषाढी एकादशीबद्दलही काही माहिती सांगणार आहे। मी सांगत असलेले अनुभव किती खरे याच्या खोलात मी जाणार नाही। जे अनुभव मी इथून तिथून लोकांच्या तोंडून ऐकले तेच एका भयकथेच्या रूपात तुमच्या समोर मांडत आहे। आजचा पहिला अनुभव खूप वर्षांपूर्वी घडला होता। आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात। आजकाल महाराष्ट्रातूनच नाही तर देश विदेशातूनही लोक या वारीला येतात। आषाढी एकादशी म्हटलं तर टाळ मृदुंगाच्या आवाजात लाखो वारकरी पंढरपूरकडे जातानाचे दृश्य आपल्या डोळ्यांसमोर येतं। विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगांच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात। दूरदूरच्या गावखेड्यांतून लोक पायीच दिवस रात्र विठ्ठलाचं नामस्मरण करत जातात। असंच एका छोट्याशा गावातून 6 ते 7 माणसं पायी निघाली होती। एके रात्री उशिरा ते एका पायवाटेने चालले होते। बराच वेळ चालले असल्याने शेवटी थकून वाटेत पाणी पिण्यासाठी म्हणून ते सगळे एका झाडापाशी थांबले। काळाकुट्ट अंधार, अनोळखी जागा, त्यात जंगल सदृश परिसर। तिथलं वातावरण एकदमच भयाण आणि भकास असं झालं होतं। पाणी पीत असल्यामुळे काही वेळासाठी त्यांचं नामस्मरणही थांबलं होतं। त्यांनी पाहिलं तर दूरदूरवर कोणीच दिसत नव्हतं। पण अचानकच तिथे त्यांतीलच एका माणसाला समोर एक बाई उभी दिसली। ती त्यांच्यापासून काहीच फुटांवर थांबली होती। तो तिचं ते भयानक रूप पाहून घाबरूनच गेला। तिच्या डोक्यावरचे विस्कटलेले केस हे तिच्या चेहऱ्यावर आले होते। ती त्या अंधारात फारच भयानक वाटत होती। तिच्या तोंडून विचित्र असा गुरगुरण्याचा आवाज येत होता। त्या माणसाने इतर माणसांना ते धूळ दाखवलं। ते नक्कीच काहीतरी विचित्र होतं, पण ही नेमकी आली तरी कुठून? काही वेळापूर्वी तर तिथे कोणीच नव्हतं। त्यांना संशय आला की ही नक्कीच त्या झाडावरून खाली उतरली होती। त्या सगळ्यांनाच तिच्यात काहीतरी विचित्र जाणवलं, पण त्यांनी तिच्याकडे लक्ष न देता तिथून निघायचं ठरवलं। तशी ती देखील गुरगुरत त्यांच्या पाठून येऊ लागली। त्यांनी पुन्हा एकदा विठ्ठलाचं नामस्मरण सुरू केलं। काही पावलं चालतो न चालतो त्यांतीलच एकाने पाठी वळून पाहिलं तर ती बाई तिथून कुठे गायब झाली होती। त्यांच्या म्हणण्यानुसार तिथे लोकवस्ती नव्हती, त्यामुळे अचानक एक बाई जंगलातून समोर येणं हे केवळ अशक्य होतं। आणि जर खरंच ती कोणी बाई होती तर नामस्मरणानंतर अचानक ती गायब कशी झाली? की ते ध्यान त्या झाडावरच राहणारं होतं? विठ्ठलाच्या नामस्मरणात तर शक्ती असतेच, पण वारीच्या आड येणाऱ्या अशा प्रत्येक संकटांना विठ्ठल स्वतःहून दूर करून भक्तांचा मार्ग नेहमी सुखकर करत असतो। वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी। गेल्या 800 वर्षांपासून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी संत महंतांच्या पालख्या घेऊन पंढरपुरात विठुरायाच्या भेटीसाठी मैलोनमैल पायी चालत येतात। यात आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची, देहू येथून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होते। पंढरपूरला वारीसाठी जाणं सगळ्यांनाच शक्य होत नाही। जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करून घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात। विठ्ठलाचा सगळ्या भाविकांवर समान आशीर्वाद असतो, पण यासाठी ओठावर नाम आणि मनात भाव असावे लागतात। हा दुसरा अनुभव काहीसा त्यावरच आधारित आहे। आजारपण कधी कोणाला सांगून येत नाही। एका गावातील एक माणूस हा असाच याच काळात अचानक आजारी पडला। तो नेहमी पंढरीची वारी करणारा वारकरी होता। त्याच्या आजारपणामुळे त्याची त्या वर्षीची वारी तर चुकली होती, पण संकट एवढ्यावरच थांबलं नव्हतं। त्यांची अचानक त्या रात्री तब्येत खूपच बिघडली।
त्यांच्या घराच्या जवळपास डॉक्टरही उपलब्ध नव्हते, म्हणून त्यांनी दुसऱ्या गावातून एक वैद्य आणायचं ठरवलं. रात्रीची वेळ होती, त्यात गावचा सुनसान रस्ता. त्यांच्या मुलाने धाडस करून बैलगाडी काढली. तोही काही वयाने मोठा नव्हता, पण हीच त्याची खरी परीक्षा होती. तो बैलगाडी घेऊन तसाच वेगात निघाला. त्याने काहीच वेळात गावची वेशही ओलांडली. पण तो जसजसा पुढे जाऊ लागला तसतसं त्याला चित्रविचित्र भास होऊ लागले. असं वाटत होतं जणू कोणीतरी बाजूच्या झाडीतून प्रचंड वेगात त्याच्या बैलगाडीचा पाठलाग करत असावं. पण त्याने त्याकडे तितकं लक्ष नाही दिलं. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, लवकरात लवकर वैद्याकडे पोहोचणं. इतक्यात त्याच्या गाडीत काहीतरी धाडकन पडलं. ते इतकं वजनदार होतं की त्याच्या गाडीला जोराचा झटकाच लागला. त्यामुळे गाडी काहीशी वाकडी होऊन गाडीचा वेगही मंदावला. पण इतकं होऊनही त्या मुलाची पाठी पाहायची हिंमतच होईना. त्याच्या मानेवर मात्र कोणाचे तरी गरम श्वास त्याला स्पष्ट जाणवत होते. बैलही अचानक गोंधळल्यासारखे विचित्र वागू लागले. त्या मुलाला अशा भयानक प्रसंगी एकच गोष्ट सुचली. त्याने वेळ वाया न घालवता विठ्ठलाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. हे देवा पांडुरंगा, माझे वडील तुझे फार मोठे भक्त आहेत. ते संकटात आहेत. त्यांना बरं करण्यासाठी मी आता वैद्याकडे चाललो आहे. माझी मदत कर. माझ्या वाटेत आडव्या येणाऱ्या सर्व दुष्ट शक्तींचा तू नायनाट कर आणि मला मार्ग दाखव. असं म्हणताच दुसऱ्या क्षणी चमत्कार झाला. गाडीतून कोणीतरी खाली उतरावं तशी गाडी हलकी झाली. सैरवैर झालेले बैलही भानावर आल्यासारखे एका सरळ मार्गात चालू लागले. तो मुलगा संपूर्ण रस्ता विठ्ठलाचं नाव घेत राहिला. तो एकदाचा वैद्याकडे पोहोचला, पण वैद्याला घेऊन येते वेळी त्याचे बैल पुन्हा एकदा त्याच जागी थांबले. त्या मुलाने आसपास पाहिलं तर तिथे तर कोणीच दिसत नव्हतं. पण त्याचे बैल मात्र एखादा वाघ पाहावा तसे घाबरले होते. त्याने पुन्हा एकदा जोरजोरात विठ्ठलाचं नामस्मरण चालू केलं. तसा जंगलातून भयानक किंचाळण्याचा आवाज आला. तिथे नक्कीच काहीतरी भयंकर होतं, जे कल्पनेच्या पलीकडचं होतं. ते वाटेतून निघताच बैलांनी पुन्हा एकदा वेग धरला. तो मुलगा वैद्यांना घेऊन वेळीच घरी पोहोचला. त्यांवर योग्य वेळेत उपचार करण्यात आले. देवाची कृपा आणि वेळेत मिळालेले उपचार यामुळे ते काही दिवसांतच बरे झाले. या सगळ्यात त्यांची यंदाची वारी चुकली असली तरी त्यांचा विठ्ठल हा साक्षात त्याच्या भक्तासाठी त्यांच्या घरी पोहोचला होता. कारण काही दिवसांनी त्यांना असं कळलं की त्या रात्री त्यांच्यासोबत आलेला वैद्य तर मुळात त्या रात्री त्याच्या परिवारासह पंढरपूरच्या यात्रेला गेला होता. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष ही देवतांची एक अहोरात्र मानली जाते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील एका ठराविक दिवशी उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. या काळात देवांची रात्र असते, त्यामुळे सर्व देव हे गाढ झोपी गेलेले असतात. त्यामुळेच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. पण ही वेळ भूतपिशाच्यांसाठी चांगली असते. असं मानतात की या काळात अशा वाईट शक्ती प्रबळ होतात आणि त्या शक्तींपासून सुरक्षित राहण्यासाठी व्रत करणं आवश्यक असतं. त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंची म्हणजेच विठ्ठलाची पूजा केली जाते. तिसरा अनुभव हा काहीसा असाच आहे. ही एका गावकऱ्याची गोष्ट आहे. हा माणूस दुसऱ्यांच्या शेतावर राबून काम करत असे. त्यातून मिळणाऱ्या थोड्याफार पैशांवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. एके रात्री शेतावरून परतत असताना त्याला जरा उशीर झाला. तो एका पायवाटेने चालत होता. रस्ता हा घनदाट जंगलातून जाणारा होता. नेहमीचाच रस्ता असल्याने त्याला तितकी काही भीती वाटत नव्हती. पण आजची रात्र ही इतर रात्रींप्रमाणे सामान्य नव्हती. तो अंधारातून चालत असताना त्याला त्याच्या पावलांसोबतच अजून कोणाच्या तरी पावलांचे आवाज येत होते. म्हणून तो चालायचा थांबला
तसे ते आवाजही थांबले. त्या माणसाने पाठी वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तो पुन्हा एकदा त्याच्या मार्गाने चालू लागला. तसं त्याला पुन्हा ते पालापाचोळ्यातून त्याचा माग काढत चालणारे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. तो पुन्हा एकदा थांबला. तसा तो आवाजही थांबला. असं 3-4 वेळा त्याच्यासोबत घडलं. त्याला हे जाणवत होतं की कोणीतरी नक्कीच त्याचा पाठलाग करत आहे, पण कोण हे मात्र कळायला काहीच मार्ग नव्हता. तो एका जागी उभा राहून बराच वेळ पाठी पाहत राहिला, पण त्याला तिथे अजूनही कोणीच दिसत नव्हतं. म्हणून तो समोर वळला. तोच त्याच्या काही अंतर समोरच एक म्हातारा माणूस उभा होता. हा म्हातारा अचानक आला तरी कुठून? तो म्हातारा खूपच अशक्त वाटत होता. तो विनंती करू लागला, माझं घर इथेच आत आहे, मला जरा घरापर्यंत घेऊन जाशील का? रात्रीच्या वेळी इतक्या वयस्कर व्यक्तीला थेट नाही म्हणणं हे त्या माणसाला काही योग्य वाटलं नाही. म्हणून तो माणूस त्या वृद्ध माणसाला त्याच्या घरापर्यंत घेऊन जायला तयार झाला. त्या माणसाने त्या वृद्धाचा हात पकडला तर तो बर्फासारखा थंड होता. तो वृद्ध माणूस त्या माणसाला पायवाटेवरून खाली जंगलात घेऊन गेला. तो माणूस जरा विचारात पडला. या जंगलात तर कुठेच मानवी वस्ती नव्हती. मग हा नेमका त्याला कुठे घेऊन जात होता? म्हणून त्याने त्याच्या हातातला हात सैल केला. तोच त्या वृद्ध माणसाने त्याची पकड घट्ट केली. तो माणूस पैलवानासारखा असला तरी त्याला त्या वृद्ध माणसाची त्याच्या हातावरची घट्ट पकड अगदी स्पष्ट जाणवत होती. त्याला त्या म्हाताऱ्यावर आता संशय येऊ लागला. म्हणून तो त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो म्हातारा काही त्याची पकड सोडत नव्हता. आता मात्र तो माणूस पुरता घाबरला होता. त्याने त्या म्हाताऱ्याकडे पाहिले तर त्याचं रूप बदलून आता फार भयानक झालं होतं. त्याचे डोळे पांढरे पडले होते. हे पाहताच घाबरून त्या माणसाने मनातल्या मनात विठ्ठलाचा धावा केला. देवा विठ्ठला, मी हा कोणत्या संकटात सापडलो आहे? कसंही कर आणि मला इथून बाहेर काढ. उद्या आषाढी एकादशी आहे, मी निर्जल उपवास ठेवीन. असं म्हणत त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, तो माणूस जंगलातून थेट त्या पायवाटेवर येऊन पोहोचला होता. आणि तो म्हातारा तो कुठे गायब झाला होता. त्या माणसाने त्याच्या हाताकडे पाहिले तर त्या माणसाच्या हातावर त्या वृद्ध माणसाच्या हाताचे निशाण आले होते. त्या माणसाने मनोमन विठ्ठलाचे आभार मानले आणि तो त्याच्या घराच्या दिशेने निघाला. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.